नमस्कार. मेढे गावातून आज राजाच्या राजवाड्यावरून मी बोलतोय. हा राजाच्या राजवाड्याचं नाव आहे सारसवाडा. मेढे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मेढेतर्फे फुलकुस हे गाव आहे. आमच्या चव्हाणवाडीची जी विहीर आहे त्या विहिरीला खाडीचं पाणी येतं, म्हणून या कामासाठी आज मी गावात आलो. तर गावात येताना असं पाहिलं की गावाचा एक राजाचा राजवाडा होता आणि पावसाळ्यात त्याचं दृश्य काय असतं तर प्रत्यक्ष बघावं म्हणून मी आज इकडे वरती आलोय. हा राजाचा राजवाडा आहे आणि पूर्वी इथे राजाचा राजवाडा होता, आता नाही, आता फक्त डोंगर आहे. आणि हा असा परिसर दिसतोय, इकडे चारी बाजूला डोंगर आहेत आणि इकडे धबधबा आहे. आमच्या ही सावंतवाडी आहे, इथं खोपली आहे आणि ही सर्व इथं ह्याच्या खाली देसाईंची घरं आहेत, आपली देसाई कुटुंबांची घरं आहेत. आणि इकडे चव्हाणवाडी आहे, तिकडं समोर गोतरवाडी आहे, तोरशेवाडी आहे आणि तिकडे साखरवाडी आहे. असा सर्व परिसर निसर्गरम्य वातावरण आहे. आणि या निसर्गरम्य वातावरणात आज मला वाटलं की प्रत्यक्ष राजवाड्यात हिरवळ असताना जाऊन एक पाहणी करावी. खूप बरं वाटतंय, एक सुंदर वाटतंय. म्हणजे आपण मुंबईला राहतो पण मुंबईपेक्षा गावाचं एकदम जबरदस्त निसर्गरम्य ठिकाण आहे आणि खूप छान वाटतंय. त्यामुळे समोर धबधबा आहे, सावंतवाडी आहे, नदी आहे. नदी गर्द झाडीमुळे दिसून येत नाहीये. इकडे खाडी आहे, ते खाडी साधारण थोडासा भाग दिसतोय. आणि इथे ह्या बकऱ्या आमच्या चरतायत गावातल्या. इकडे माझे मित्र महेश जाधव हे घेऊन आले मला. त्यांनी खूप मेहनत घेतली, धावती भेट दिली डोंगराला. की कमी लोकांना म्हणजे डोंगर माहिती आहे राजाचा, पण कोणत्या राजाचा आहे काय आहे याचा इतकंच कमी लोकांना आहे. मी गावाचा नकाशा काढला, त्याच्यामध्ये नोंद आहे सारसवाडा म्हणून ह्या डोंगराची नोंद आहे. तर धन्यवाद.